तिने तिच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, तो सुरुवातीला वाचला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदासुद्धा तो वाचला आणि तिसऱ्यांदा मात्र तिनं त्याला संपवलेलं होतं. आता ही बायको जी आहे इतकी चॅप्टर होती की तिनं या खुनामध्ये आपल्या सासूला अडकवलं होतं किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी हिचा सगळा भांडाफोड केलेला होता. आता हीच घटना आज आपल्याला बघायची आहे. तर आज आपण चाललेलो आहोत झारखंड राज्य आहे त्या ठिकाणचं गढ़वा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं रंका पोलीस स्टेशन आहे आणि त्या भागातील बाहोकुदर नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये बुधनाथ सिंह नावाचा एक 22-25 वर्षाचा तरुण राहतो आहे. आता याचं लग्न 11 मे 2025 या दिवशी सुनीता नावाच्या एका तरुणीबरोबरती झालेलं आहे. आता नवीन लग्न झालं, नवीन संसार चालू झाला आहे आणि आता या लग्नाला साधारणपणे 1 महिना होत आलेला होता आणि याच काळामध्ये एक अघटित घटना घडलेली होती. तारीख आहे 15 जून 2025. आता रात्री यांच्या घरी चिकनचं जेवण केलेलं होतं आणि जेवण सगळ्यांनी केलं आणि त्याच्यानंतर पती आणि बाकीची सगळी झोपली. सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्या पतीला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. कदाचित चिकन खराब असेल किंवा काही त्या चिकनने विषबाधा वगैरे झाली असेल, पण त्या नवऱ्याला उलट्या व्हायला लागल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी 16 जूनला त्याचा मृत्यू झाला होता. म्हणजे साधारण 30-35 दिवस झाले होते यांच्या लग्नाला आणि 30-35व्या दिवशीच त्या नवविवाहित तरुणी आहे ती विधवा झाली आहे. आरडाओरडा सुरू झाला आहे, गोंधळ सुरू झाला आहे. पोलिसांना बोलवण्यात आले, पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेस त्या पत्नीनं धक्कादायक माहिती दिली होती की लग्न झाल्यापासून तिची सासू तिला प्रचंड त्रास देते, छळ करते, सुनेला मारहाण वगैरे करते आणि तिनं त्या सुनेला मारण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्या प्लॅनप्रमाणे तिनं त्या चिकनमध्ये विष टाकलं, विषारी पदार्थ टाकले आणि ते सुनेला खायला दिले होते, पण ते चुकून त्या पतीनं खाल्ले आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. आता हे अशा पद्धतीनं त्यानं सुनेला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं पोलिसी कारवाईला सुरुवात केलेली होती. याच वेळेस आता सुनेनं सासूवरती आरोप केला आणि मग सासूनं सुद्धा सुनेवरती आरोप केला की तिनंच त्या मुलाची हत्या केली किंवा नवऱ्याची हत्या केली आहे. आता पोलिसांच्या समोर पेच प्रसंग निर्माण झाला की एका बाजूला सासू आहे, दुसऱ्या बाजूला सून आहे, दोघींमध्ये वाद आहे. आता एक वेळ बैल दूध देईल, एक वेळ रेडा गाभण राहील, पण सासू सुनांचे वाद सुटू शकत आणि त्याच्यामुळे आता दोघी एकमेकांवरती आरोप करत होत्या. मग पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली, दोघींची पार्श्वभूमी तपासून बघितली आणि दोघींकडेही त्यांनी वेगवेगळ्या बसून त्यांच्याकडे चौकशी केली आणि वाकडे तिकडे वाकडे इकडे तिकडे प्रश्न विचारले आणि सासूनं जे आहे ते सरळ सरळ उत्तर दिलं. म्हणजे सासू खरं बोलते असं वाटत होतं आणि सून मात्र अडखळत बोलत होती, सून मात्र काहीतरी लपवते असं वाटत होतं. आता याच्यानंतर मात्र पोलिसांच्या मनामध्ये शंका आली आणि मग पोलिसांनी ती जी सून आहे त्या सुनेला अगदी पुन्हा एकदा नव्यानं घासून पुसून अगदी ठासून अशा पद्धतीचे प्रश्न विचारले, उलटे सुलटे प्रश्न विचारले, खोल आणि सखोल प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर कळलं की याच सुनेनं आपल्या पतिदेवांना देवाघरी पाठवलेलं आहे आणि हे तिनं कबूल केलं होतं. आता साधारण 30-35 दिवसापूर्वी यांचं लग्न होतं. मग या बाईनं असं का केलं होतं? आता ही काय डोक्यावर पडली होती का? ती डोक्यावर पडलेली नव्हती, ती पडली होती प्रेमामध्ये. म्हणजे लग्नाच्या अगोदरच ती सुनीता जी आहे तिचं गावातल्याच एका तरुणाबरोबर ती जवळीक होती, संबंध होते, अनैतिक संबंध होते. आता घरच्यांनी हिचं लग्न त्या बुधनाथ बरोबर ती लावलेलं आहे, त्या पतीबरोबर ती म्हणजे यांचं दोघांचं लग्न झालं तरीसुद्धा या बाईचं अफेअर काही कमी झालेलं नव्हतं आणि ती आता सासरी म्हणजे जरी राहिली तरी पण ती नंतर परत माहेरी पळायची, आपल्या प्रियकराकडे जायची, माहेरी पळायची, प्रेमीकडे जायची. आता त्या पतीनं तिला अनेक वेळा घेऊन आला. नंतर मग त्या पतीला हे कळलं की ही बाई अशी का करते वेड्यासारखी. त्याच्यानंतर मग हा वाद जो आहे तो ग्रामपंचायतीमध्ये गेला. ती समाजाची पंचायत आहे, ती पंचायत बसली आणि सगळ्यांनी तिला समजावलं की तुझं आता लग्न झालं आहे, सुखाचा संसार आहे, तू संसार कर आणि तिला सगळं समजावलं. घरच्यांनी समजावलं, सगळ्यांनी समजावलं आणि तिला पुन्हा त्या पतीकडे पाठवलेलं होतं. पण जरी ती परत आली सासरी तरी सुद्धा ती तिथं काय नीट नांदत नव्हती. तिनं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि तिला त्या प्रियकराबरोबर जायचं होतं किंवा प्रियकराचीच आठवण येत होती आणि त्याच्यामुळे तिला नवराही नको होता, सासूही नको होती, कोणीच नको होतं. तिला फक्त तिचा प्रियकर पाहिजे होता आणि त्याच्यामुळे मग या बाईनं भयंकर प्लॅन केला होता. म्हणजे एकतर नवऱ्याला मारायचं आणि सासूनं तिच्या मुलाला म्हणजेच आपल्या नवऱ्याला मारले असं दाखवायचं आणि तिचा मुलगा गेला म्हणजे तो जाईल, सासू जाईल, आपली कटकट जाईल आणि त्याच्यामुळं तिनं
अशा पद्धतीनं कट रचायला सुरुवात केली. आता तिला हे माहीत होतं की आता नवीन लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण जर समजा आपल्याला त्रास दिला, आपल्याला छळलं, सासू छळते, सासू त्रास देते, हे सगळं आता सिग्नेचर झालेलं आहे. त्याच्यामुळे लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात की अरे असंच असेल. बिचारी 2च दिवस झालं लग्न झालेलं आणि तिसऱ्या दिवशी ती जर माहेरी गेली तरी पण ती जर सांगायला लागली की मला घरच्यांनी त्रास दिला आणि हुंड्यासाठी त्रास दिला वगैरे, तरीसुद्धा ते आता तशा पद्धतीनं नोंद केली जाते आणि यांना आत टाकलं जातं. आणि त्याच्यामुळे मग तिला ह्या गोष्टी माहिती होत्या आणि त्याच्यामुळे याचाही वापर करून घ्यायचा आणि आपल्याला या पद्धतीनं याच्यातनं सुटका करून घ्यायची असं या अबला नारीनं ठरवलेलं होतं. आणि तिला माहीत होतं की सगळे आपलंच ऐकणार आहेत आणि त्याच्यामुळे मग तिनं हा प्लॅन केला होता. तिनं एकदा जेवणामधून नवऱ्याला विष दिलं. आता काही कारण असेल त्यानं ते जेवण केलं नव्हतं, त्या दिवशी तो वाचला. त्याच्यानंतर परत एकदा तिनं स्वयंपाक बनवला, त्याच्यामध्ये काहीतरी खायला म्हणजे विष टाकलं आणि त्याला खायला दिलं. पण तरीसुद्धा तो काय म्हणजे त्यानं खाल्लं नाही आणि त्याच्यामुळे तो वाचला. आता तिच्या एक गोष्ट लक्षात आली की जे गोष्ट नवऱ्याला आपण खायला घालतोय पण नवरा काय खात नाही, मग काय करायचं. मग आता तिनं ठरवलं नवऱ्याला जे आवडतं ती गोष्ट द्यायची आणि त्याला मारून टाकायचं. आता 15 जून 2025ला वार होता रविवार आणि गोदर माना नावाचं एक भाग आहे, गाव आहे जसं, तर त्या ठिकाणी बाजार होता. आता या बाजारामध्ये मग तिनं नवऱ्याला घेऊन गेली. त्यानंतर तिथं गेल्यानंतर मग हे घे ते घे ते घे असं करत 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 हळूच एका बाजूला जाऊन तिनं उंदीर मारायचं औषध घेतलं आणि त्याच्यानंतर काय बाजार बिजार केला आणि त्यानंतर नवऱ्याला म्हटलं की आता आपण चिकन वगैरे घेऊ, तुम्हाला आवडते आपण चिकन करू असं तसं. आणि त्याच्यानंतर मग त्याने म्हटलं ठीक आहे आणि त्याच्या आवडीचं होतं, त्यांनी चिकन घेतलं. त्यानंतर घरी आले, मस्तपैकी चमचमीत तिनं जेवण बनवलं, नवराही खुश होता. त्याच्यानंतर त्यानं ते आवडीनं खाल्लं. पण त्याच जेवणामध्ये हिनं विष घातलेलं होतं, त्याच्याच जेवणात घातलं आणि त्याच्यानंतर त्यानं खाल्लं आणि काही वेळाने त्याला त्रास व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या आणि काही तासातच त्याचा तडफडून मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर आता या सुनेनं आपल्या सासूला अडकवण्याचा प्लॅन अगोदरच केलेला होता आणि त्याच्यानंतर मग तिनं आरडाओरडा केला, हिनं मला मारण्याचा प्लॅन केलेला आहे, हिनं असं केलं. आता सुरुवातीला सगळ्यांना तसंच वाटलं होतं. पोलिसांनी अगोदर चौकशी त्या सासूची केली होती की ही अबलानारी एवढं कशाला हे करेल. पण ज्यावेळेस तपास सुरू झाला त्यानंतर मात्र ह्या सगळा भांडाफोड झालेला होता आणि या सगळ्या कारवाईमध्ये त्या सुनीताला अटक केलेली आहे आणि केवळ 30-35 दिवस झाले होते लग्नाला आणि तिनं त्या पतीला संपवलेलं आहे आणि आता पत्नी जेलमध्ये गेली, पतीची हत्या झालेली आहे, संसार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि ज्या व्यक्तीसाठी तिनं हे सगळं केलं तर ती व्यक्ती तर म्हणजे ती तर बाजूलाच राहिली, पण हिनं स्वतःचंच वाटोळं करून घेतलं होतं. तर समाजामध्ये अशी लोकं आता आहेत, असतात आणि सारख्या आपण अशा गोष्टी ऐकतोय, पाहतोय, वाचतोय, रोज अशा गोष्टी समोर येत आहेत. पण यातनं धडा काय घ्यायचा. आता ज्या व्यक्तीचं बाहेर अफेअर आहे, बाहेर लफडा आहे, बाहेर असं काय करतायत, तर अशा व्यक्तींबरोबर ती एक तर लग्न करू नये, सगळी चौकशी करून लग्न करावं आणि अशा व्यक्तींनी पण स्वतः सावध व्हावं आणि दुसऱ्याचं कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर ती जर अशी व्यक्ती आपल्या घरात असेल, अशी चारित्र्यहीन व्यक्ती आपल्या घरात असेल, तर तशा व्यक्तीपासून सावध राहायचं आणि त्या व्यक्तीला जर ती नाही म्हटली मला अमक्या तमक्यावर प्रेम आहे, मला जायचं आहे त्याच्याबरोबर, जा, अगदी पाय घड्या टाका, जा बाबा निघून जा. अशी घाण घरामध्ये नको की जी आपल्याच नवऱ्याला मारते, जी आपल्याच बायकोला मारेल, जी आपल्याच घरच्यांना मारेल, अशी घाण घरात ठेवूच नका. त्याच्यापेक्षा त्यांना जर जायचं असेल तर अडवू नका आणि ज्यांचे कोणाचे लफडे असतील ना त्यांनी सरळ घरामध्ये सांगा माझा अमक्या तमक्या बरोबर आहे आणि मी जातो किंवा मी जाते आणि त्यांना तुम्ही जाऊ द्या, अडवू नका. परत एकदा सांगतो, एक गेला दुसरा येईल, एक गेली दुसरी येईल, पण एकदा का जीव गेला तर परत येणार नाही, हे लक्षात असू द्या.